नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. राज्यात 12वी परीक्षेचा निकाल जाहीर. यंदाही मुलींनी मारली बाजी. कोकण विभाग ठरले अव्वल, तर सर्वात कमी मुंबई विभागाचा निकाल. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद हिंसाचार विरोधी दिन साजरा. दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवसाची घेतली शपथ. दासगाव खिंड वाहतुकीसाठी ठरतेय धोकादायक. खिंडीत दरड कोसळण्याचा धोका. पावसाळ्यापूर्वी योग्य उपाययोजना करण्याची होती मागणी. आणि चाकरमानी लागले परतीच्या प्रवासाला. बस स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी. पाहुयात सविस्तर वृत्त. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 12वीच्या परीक्षा संपूर्ण राज्यभरात घेण्यात आल्या. आज या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. विशेष म्हणजे यंदाही टक्केवारीमध्ये विद्यार्थ्यांनी चांगलाच धमाका नक्कीच केला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 12वीच्या निकालाबद्दलचे मोठे अपडेट काल शेअर करण्यात आले. आज म्हणजेच 21 मे रोजी दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. यंदाच्या विद्यार्थ्यांनी टक्केवारीमध्ये धमाका केलाय. विज्ञान, कला आणि वाणिज्य तिन्ही शाखांचा निकाल जबरदस्त लागलाय. कोकण विभाग यंदाही अव्वल ठरलाय. राज्यात 12वीचा निकाल हा 93.37% इतका लागलाय. यामध्ये विशेष म्हणजे मुलींनी या निकालात बाजी मारली आहे. यंदा सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागलाय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी टक्केवारीबद्दलची सविस्तर माहिती दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 12वीच्या निकालाचा टक्का वाढलाय. पुणे 94.44%, नागपूर 92.12%, संभाजीनगर 94.8%, मुंबई 91.95%, कोल्हापूर 94.24%, अमरावती 93%, नाशिक 94.71%, लातूर 92.36%, तर कोकण विभाग 97.51% अव्वल ठरलाय. चिपळूण तालुक्याचा 12वी परीक्षेचा निकाल हा 96.3% इतका लागलाय. चिपळूण तालुक्यातून 3441 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 3426 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये 3290 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच 93 पैकी 92 रिपीटर्स उत्तीर्ण झालेत. तालुक्यातील एकूण 33 महाविद्यालयांपैकी 11 महाविद्यालयांचा निकाल हा 100% लागलाय. यात डीबीजे महाविद्यालयाकडून 908 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 904 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी 851 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 94.13% इतका निकाल लागलाय. तर न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज भोम, SPM इंग्लिश मीडियम ज्युनियर कॉलेज, वसंतराव देसाई माध्यमिक विद्यालय असरोडे अंबतखोल, पेढे परशुराम येथील RC कांबळे कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल हा 100% लागलाय. तसेच नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मिरजोळी, न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज पाचाड, वसंत जयराम भागवत विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज बोरगावमधून 24 पैकी 24 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100% निकाल लागलाय. तसेच सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल चिपळूणमधून 91 पैकी 91 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100% निकाल लागलाय. नायशी कला आणि वाणिज्य ज्युनियर कॉलेजचा निकाल हा 100% लागलाय. तर नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मिरजोळीचा निकाल देखील 100% इतका लागलाय. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ
खेड या शैक्षणिक संस्थेच्या श्रीमती राधाबाई चंदूलाल तलाठी ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव चा उच्च माध्यमिक विभागातील 12वी विज्ञान वर्गाने 100% निकालाची सलग 20 वर्षांची परंपरा कायम राखली आहे। विज्ञान शाखेत 143 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते। सदर विज्ञान विभागातील प्रथम राधिका पाटील हिला 94.83% मिळाले, तर द्वितीय गंधर्व भालेकर यास 91.33%, तृतीय अमिमा सय्यद हिला 87.17%, गौरी विचारे हिला 86.83%, तर पाचव्या प्रथमेश खैरे याला 85.50% मिळाले आहेत। तसेच 12वी वाणिज्य वर्गाने 100% निकालाची सलग 17 वर्षांची परंपरा राखली आहे। वाणिज्य शाखेत 49 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते। वाणिज्य विभागातील गुणानुक्रमे विद्यार्थी पूर्वा कुळे 96.50%, द्वितीय अग्रणी भगत 95.83%, तृतीय माज सय्यद 95.17%, चौथे मेहविश चौगुले 94.67%, तर ऋतुराज बेंडखळे याला 94.50% मिळाले। या विद्यार्थ्यांना संस्थेचे सल्लागार आणि पुणे येथील तज्ञ मार्गदर्शक श्रीरंग बापट, अनिल कापरे, विभाग प्रमुख विठ्ठल सकुंडे तसेच कोटा येथील शिक्षक भरत पटेल, सूर्यमोहन सिंग, विशाल रवानी, रवींद्र कुमार गंगवार यांनी मार्गदर्शन केले। तर वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक मारुती अडाव, डॉक्टर चंद्रसेन घुमरे, अतुल आगलावे, विठ्ठल सकुंडे, सुमित घाडगे, कांतीनाथ शिंदे, रवींद्र ओकटे यांनी मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार मगदुम आणि इतर सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन आणि कौतुक केले। खेड शहरातील बजमे इमदादियाच्या MIV गर्ल्स ज्युनियर कॉलेजच्या वाणिज्य आणि विज्ञान विभागांचा HSC फेब्रुवारी 2024 परीक्षेचा निकाल सतत 9व्या वर्षी 100% इतका लागलाय। वाणिज्य शाखेतील मसिरा अब्बास शेख 94.50%, इफत अब्दुल कादेर नाडकर 93.67%, आयशाबी हिदायत मुकादम हिला 91.67%, तर मिसबाह साजिद फिरफिरे हिला 91.17% आणि विज्ञान विभागात महक तस्लीम बगदादी 82.67%, अफसिन वहाब टेटवलकर हिला 82.50%, उजमा हनीफ खोत हिला 80.50%, तर शिफा फकीर आंबेडकर हिला 77.17% गुणांसह अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकांनी या उत्तीर्ण झाल्या आहेत। वाणिज्यच्या 12, 4 आणि 2 तर विज्ञानच्या 5, 14 आणि 1 या विद्यार्थिनी अनुक्रमे विशेष प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्यात। सर्व यशस्वी विद्यार्थिनी, मार्गदर्शक, शिक्षक आणि पालकांचे संस्था अध्यक्ष ARD खतीब, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी अभिनंदन केले। 21 मे या दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज घेण्यात आली। निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उपस्थित सर्वांना ही शपथ दिली। यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत, विशेष भूसंपादन अधिकारी निशा कांबळे, तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। याद्वारे सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत। आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य व वर्धिष्णू करू। तसेच मानवी जीवित मूल्य धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करू।
मुंबई गोवा महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम जवळपास पूर्ण झालंय। या कामामध्ये काही ठिकाणी अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे ठेकेदार कंपनीला त्या ठिकाणचं काम अर्धवट ठेवावं लागलंय। अशाच प्रकारे महाड तालुक्यातील दासगाव खिंडीचं काम अर्धवट राहिलंय, असं प्रवासी वर्गातून बोललं जात आहे। अवकाळी पावसाला सुरुवात झाली असता काही दिवसांपूर्वी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव खिंड येथे अचानक मोठमोठ्या दगडी आल्यानं या ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका कायम आहे। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी डोंगर भागातून दरडी आणि मोठमोठी झाडे कोसळण्याच्या मार्गावर आहेत। राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग आणि ठेकेदार कंपनी यांना या खिंडीबाबत अनेक नागरिकांनी लेखी आणि तोंडी तक्रारी दिल्यात। असं असताना ठेकेदार कंपनी आणि महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे कानाडोळा का करत आहेत, असा सवाल दासगावकर प्रवासी करीत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, खेड, दापोली एसटी डेपोंना इलेक्ट्रिक बस लवकरच मिळणार आहेत। प्रत्येक डेपोला 35 ते 40 इलेक्ट्रिक बसची मागणी पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याची विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी माहिती दिली। या गाड्यांचे डेपोंमध्ये चार्जिंग होणार आहे, त्यासाठी महावितरणच्या उपकेंद्राकडून डेपोपर्यंत वीज वाहिन्या टाकण्याचं काम सुरू आहे। रत्नागिरीतील नाचणे उपकेंद्रातून माळनाका येथील विभागीय नियंत्रक कार्यालयामागे चार्जिंग स्टेशनसाठी वीज वाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील एसटींचे सुमारे 65,160 किलोमीटरपर्यंत दरवर्षी मार्गक्रमण होते। सन 2022-23च्या आकडेवारीनुसार दररोज 638 एसटींच्या दैनंदिन फेऱ्या आहेत। सध्या डिझेलवर चालणाऱ्या 794 बसेस आहेत। त्यात आता रत्नागिरी, खेड आणि दापोलीमध्ये इलेक्ट्रिकल गाड्यांची लवकरच भर पडणार आहे। या बस गाड्यांची चार्जिंग स्टेशन कार्यान्वित होण्यासाठी आगारापर्यंत महावितरणकडून वीज वाहिन्या टाकल्या जात आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील माळनाका येथे विभागीय नियंत्रण कार्यालयाच्या मागे ही कार्यशाळा आहे। या ठिकाणी डिझेल पंप आणि दुरुस्ती करण्यासाठी गॅरेज आहे। यासाठी याच ठिकाणी चार्जिंग स्टेशन देखील होणार आहे। त्यासाठी महावितरणच्या नाचणे उपकेंद्राकडून जमिनीखालून वीज वाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे। लग्न सराईसाठी गावी आलेले चाकरमानी पुन्हा परतीच्या प्रवासाला लागल्यात। यामुळे तळा बस स्थानक परिसरात चाकरमान्यांची गर्दी झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। तळा तालुक्यात रोजगाराचे साधन नसल्यानं तालुक्यातील बहुतांश तरुण पिढी आणि कुटुंब रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे, ठाणे, दिवा, नालासोपारा आदी शहरांमध्ये स्थलांतरित झाल्यात। मात्र सणवारासाठी स्थलांतरित झालेले चाकरमानी आवर्जून आपल्या गावी परत येतात। एप्रिल आणि मे महिन्यातील लग्न सोहळ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी आपल्या गावी परतले होते। तसेच मे महिन्यात गावोगावी असलेल्या पूजा, गोंधळ, पालख्या यांमुळे गावे पुन्हा माणसांनी भरून गेली होती। हे सर्व सोहळे आटोपल्यानंतर चाकरमानी पुन्हा एकदा आपल्या परतीच्या प्रवासाला लागल्यात। यासाठी तळा बस स्थानकात प्रवाशांची गर्दी होऊन बसमध्ये आपली आरक्षित केलेली जागा शोधण्यासाठी प्रवाशांची लगबग पाहायला मिळाली। रत्नागिरीतील पहिली जिम सुरू करणारे आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे रत्नागिरीतील 79 वर्षीय जिमपटू श्रीकृष्ण उर्फ भाई विलणकर यांनी शंकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त 1500 जोर मारण्याचा संकल्प अवघ्या 1 तास 25 मिनिटात पूर्ण केला। बालपणी मोठा भाऊ रोहिदास याच्या प्रभावानं भाईंनी ढोलकी, पेटी वाजवणे, कबड्डी, क्रिकेट, कुस्ती खेळणे, पालखी नाचवणे इत्यादी गोष्टीत प्रावीण्य मिळवले होते। त्यानंतर शहरातील लक्ष्मी चौक येथील व्यायामशाळेत त्यांनी कुस्ती, रोप मलखांब व्यायाम प्रकार, कबड्डी आदींमध्ये कौशल्य मिळवले। पुढे शेती करण्याचा निर्णय घेऊन ते पत्नीच्या मदतीने शेती करू लागले। मात्र सायंकाळी न चुकता कबड्डीचा सराव कायम होता। यातून त्यांनी कबड्डीचा झुंजार क्लब स्थापन केला। काही काळ रत्नागिरीतील मनोरुग्णालयात शिपाई म्हणून नोकरीही केली। नोकरीत असताना मनोरुग्ण आणि कर्मचारी यांची टीम घेऊन अनेक ठिकाणी विजय मिळवले। मनोरुग्णालयात गणेश उत्सवाचे जिवंत देखावे त्यांनी सुरू केले। मुख्य लिपिक झाल्यानंतर व्यायाम, मैदान यापासून दूर राहावे लागायचे, त्यामुळे त्यांनी नोकरी देखील सोडली। मित्र आणि शिष्य सदानंद जोशी यांच्या सल्ल्यानुसार रत्नागिरीत त्यांनी पहिली जिम सुरू केली। काही कालावधीनंतर कुवारबाव येथे ना नफा ना तोटा तत्वावर दुसरी जिम सुरू केली। शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त कुवारबाव येथील जिममध्ये भाई विलणकर यांनी 1500 जोर मारण्याचा संकल्प केला आणि केवळ 1 तास 25 मिनिटात तो पूर्ण देखील केला। प्रत्येक जोरावेळी शंकर महाराजांचे नामस्मरण सुरू होते।
काही वर्षांपूर्वी भाई विलणकर यांची बायपास झाली होती, मात्र तरीही त्यांनी 75व्या वर्षी रत्नागिरी श्रीमान किताब मिळवलाय. आत्ताही ते 300 अर्धजोर आणि 100 जोर मारतात. 80व्या वर्षी पुन्हा एकदा रत्नागिरी श्रीमान किताब मिळवण्याची त्यांची इच्छा आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.